मी आलोय लातूरवरून. होय होय आपला ह्याच्या लांबोट्याबद्दल ऐकलं होतं. होय होय थोडी माहिती आम्हाला या इथल्या परिसराबद्दल आणि तुमच्याबद्दल थोडी हवी होती मला. ठीक आहे. तर हे कसं अनुष्ठान आहे, काय थोडं सांगितलं तर बरं होईल मला. आता या ठिकाणी असं आहे, ओम गोरक्ष जालंधर जरपडा षाडभंग कानिप मचिंद्राद्य हा चौरंगी रेवाणक भरतृ संज्ञा भूम्याम बपूर नवनाथ सिद्ध. ही नाथांची परंपरा आहे आणि नाथभूमीमध्ये हे रामलिंगेश्वर डोंगर म्हणून आहे. म्हणजे रामलिंगेश्वर डोंगर हा पुरातन आहे. पुरातन काळामधून रामेश्वर भगवान परमात्मा स्थापन आहेत. ते मंदिर आपण पूर्ण केलेलं आहे. त्याच्यानंतर प्रभू रामचंद्रांनी वास्तव्य केलेली जागा आहे असं पुरातन काळापासून म्हणतात. आजही म्हणजे असं पुरातन काळापासून आपण बोलतोय. आणि त्या मंदिराचा जीर्णोद्धार सर्व परिसरातील केळगाव, लांबोटा आणि राठोडा या सर्व भक्तांच्या माध्यमातून आपण एक निमित्त मात्र आहे. आणि या ठिकाणी नाथांनी आदेश दिला असेल ते मंदिर पूर्ण झालं. आणि त्याच्यानंतर भगवान परमात्म्याची कृपा असो की या ठिकाणी हनुमान टेकडी म्हणून आहे. अच्छा, पलीकडे बॅक साईडला आहे. हो, आणि त्या ठिकाणी मी ध्यानाला बसलेला होतो 6च्या दरम्यान. अच्छा. तर थोडासा काय भगवंताला काही असेल आदेश देण्याचा. मग तिथं बसल्यानंतर एक मारुतीराय म्हणजे वानर आले बरं. आणि मी ध्यानाला बसले असताना शेजारी गेले आणि उडी मारली खाली. अच्छा. मी बघतोय तर मारुतीराय तर नाहीत, वानर नाही, काहीच अरे नाही. बापरे. आवाज आला अच्छा, तुम्हाला भास म्हणजे वाटलं भा- तसं एकदम केलं? ध्यानातून. हां. मग ते खाली दरी आहे खूप. हो. मग बघितलं कुठेच वानर नाही. हां. मग मारुतीरायचं काही असेल इथं टेकडी आहे, मारुतीराय बरोबर बसलेली आहे. जागा आहे. हो. म्हणून असं ठरवलं हां. की मी 12 रूपाने येणार आहे म्हणले. झालं. अरे हे बापरे. दिव्य दृष्टांतातून घडलेलं आहे. बरं, बरं. आपण काही अशी इच्छा म्हणजे केली नाही. मनानं नाही, पण तुम्हाला घडलं ते. हो, ते दिसलं तुम्हाला. हा भगवंतानं ते करायचं असेल त्या नेमानेच केले. अच्छा. मग आपण 12 ज्योतिर्लिंग भगवान बसवायचं. मग त्यांनी सांगितल्या नियमाप्रमाणे आपण 12 ज्योतिर्लिंग. हं. आमचे मोखेड तालुक्यातले एक भक्त आहेत आणि तेही सहज आपल्याकडे योगायोगानं आले आणि बाबाजी आम्ही देतो. 12 ज्योतिर्लिंग हे नर्मदा माईचे स्वयंभूलिंग आहे. अच्छा. हा, प्रत्येक म्हणजे आपण असं की 12 रूपानं हे मारुतीरायानं बोलले. हां. तर आपण म्हणजे धाम आहेत हे आपल्या म्हणजे भारत मंचामध्ये, हं. भारतवर्षामध्ये 12 धाम आहेत. हं. देवादिदेव महादेवाचे हे 12 स्वरूप. बरोबर. म्हणून आपण एका ठिकाणी बसवायचं ठरलं. हं. आणि नाथांचं हे आराध्य दैवत आहे. अच्छा. हा, आदिनाथ परंपरा, आदिनाथ आखाडा, आदिनाथ परंपरा नाथ आखाड्याचे आपण आहेत. बरं. म्हणून दृष्टांत मारुतीरायाने दिले. मारुतीराय रुद्रावतार आहेत. हो. त्यामुळे आता आम्ही 2-3 वर्षापासून हे सर्व महादेवाचे 12 लिंग बसवून आता आमची या वर्षामध्ये किंवा आता पुढील वर्षामध्ये चालू ह्याच्यामध्ये असं चाललंय की 12चे 12. हं. आणि प्लॅन असा आहे की आपण ज्या दिशेला ज्या भगवंताची स्थापना आहे, समजा काशी आहे, हं. है ना, हं. समजा भीमाशंकर आहेत, हं. परळी वैजनाथ असतील, अशा सर्व जे काही समजा मल्लिकार्जुन आहेत, हं. सर्व त्या त्या दिशेनुसार आपण या ठिकाणी शिवशक्ती गुरु गोरक्षनाथ पीठ असं नाव दिलेलं आहे. बरं. आणि या नाथांचीच कृपा असल्यामुळं, आदिनाथांची परंपरा असल्यामुळं आपण 12 ज्योतिर्लिंग हे मंदिर उभं करायचं ठरवलेलं आहे. हा, आणि खूप म्हणजे या ठिकाणी सप्तऋषी गुरुकुल म्हणून चालू होतं. म्हणजे वारकरी प्रस्थानत्र साधना कुंज अच्छा. म्हणजे या ठिकाणी. हा, म्हणजे गुरुकुल पण एक हो, गुरुकुल आहे. हं. ज्ञानेश्वरी, समजा गीता, भागवत, वारकरी संप्रदायाचे कीर्तनकार आपण तयार करतो. बरं. हा, खूप सुंदर असे तिथून विद्यार्थी पुन्हा बाहेर खूप युट्यूबला आहेत, भागवत करतात. वा वा. आता सध्या भागवत चालू आहे नागपूरला माझ्या बरोबर. संगमेश्वर महाराज पटवारी यांचं. अच्छा. आणि या ठिकाणी 18,000 मंत्राचं हां. आपण आता अनुष्ठान चालू आहे. 7 विद्यार्थी भागवत अच्छा, शिकतात. सध्या ते तुमचं हो, चालू आहे. हो, हो. हे समोर पूजा वगैरे. पूजा वगैरे हां. चालू आहे. आणि या ठिकाणी डोंगरपट्टा आहे. प्रभू रामचंद्र वास्तव्य आहेत. भगवान श्रीरामाची कृपा आहे. बरोबर. मारुतीराय म्हणून आपण हे पंचमुखी मारुतीराय त्यांचं प्रतीक म्हणून बसवलं. हा, हां. आणि शनी महाराजांचंही बसवलं. हं. आणि मग या ठिकाणी आपलं हे यज्ञकुंड आहे. हां. हे. हा, यज्ञकुंड हे नाथांचं यज्ञकुंड आहे. हं. 24 तास आपली ध्वनी चालू असते. आणि या ठिकाणी आम्ही साबरी मंत्राचं हवन वगैरे करत असतो. आपल्या सगळ्या भक्तांचं बरोबर. सांत्वन वगैरे काही अडी अडचणी अच्छा, बरोबर. नाथ साबरी मंत्राने हवन होम करत असतो. आणि तेच आपल्या नाथांचा प्रसाद आहे. हां. ते जे काही राख भस्म आहे, हां. ते भस्म म्हणजे प्रसाद ते म्हणून. प्रसाद आहे, तोच आपण देतो. हो, हो. हं. आणि दुसरं म्हणजे इकडंच विनोद गोशाळा आहे. हे चालवतात गुरुकुल जे तुम्ही होय म्हणला. होय होय. मग यांचं एज्युकेशन वगैरे सर्व शाले हो शालेय वगैरे सर्व इथे आहे. गावातूनच पूर्ण होतं. हा, हा. आणि बाकीचं तुमचं जे आध्यात्मिक आमच्याकडे हो आध्यात्मिक ते आहे हो. तिथे.
शाळेला म्हणजे दिनचर्येप्रमाणे हा. सकाळी 8:30 पर्यंत लेकर अभ्यास करतात, हा. आपल्या इथं अध्यात्माचा पाठ करतात बरोबर. आणि मग गाडी येते, हा. मग जेवण नाश्ता वगैरे काय असेल ते नियमाप्रमाणे करून जातात. शाळा करून येतात, मग पुन्हा इथं तबला पिटी पकवाज जे आहे ते असं. पूर्ण हा वाजवणं. हो, आणि संध्याकाळी मग शाळेचा अभ्यास 2.5-3 घंटे असतो. म्हणजे दोन्ही चालू आहे. चालू दोन्ही. विद्यार्थ्यांचं हा. जे आहे तुमचं हा. अध्यात्मक पण शालेय, चालू हा. आणि शालेय पण. हो हो, शालेय शिक्षण आहे, अध्यात्म आहे. हा, आणि त्याच्यामध्ये आम्ही ध्यान योग शिकवतो. अच्छा. हा, म्हणजे लेकरांना व्यायाम, योगासन, योगाभ्यास, अच्छा. हा, प्राणायाम, सूर्यनमस्कार. आणि आमच्या गोशाळेची सेवा करतात लेकरं, आम्ही गोशाळेची सेवा करतोय. हा. आणि म्हणजे प्रत्येक काशीपर्यंत जाण्यापर्यंत पूर्ण शिक्षण होय. इथे पूर्ण होतं म्हणजे. हो हो हो, आता आपल्याकडे म्हणजे आज भागवत तयार होतं. 4 वर्षाच्या कीर्तनकाराला विद्यार्थ्यांना ज्ञान दिलं जातं. त्याच्यामध्ये गीता, ज्ञानेश्वरी, भागवती, वारकरी प्रस्थानत्रय ग्रंथ आहेत. ओके. मग ते आपण पूर्ण करतो. बरं. आणि पुन्हा जर म्हणजे काही साधकाला जर इच्छा असेल किंवा मला भागवत कथा करायचंय, अच्छा. ती पूर्ण आपण भागवत पठण तयार करून घेतो. 108 वेळा त्याच्याकडून संहिता घेतो अरे बाप. त्या लेकराकडून, वा. आणि मग वर्षात पूर्ण करतो, 2 वर्षात पूर्ण करून पुन्हा भागवत तयार करतो त्याला कथा करायला. आता गीता करणारे विद्यार्थी आहेत माझ्याकडं, बरं. शिवकथा करतात, दत्तकथा करतात, आपलं भागवत कथा करतात, हा, ज्ञानेश्वरी सांगतात, प्रवचन करतात, कीर्तन करतात. आता युट्यूबला आहेत काही, किती विद्यार्थी अच्छा. आपले आहेत युट्यूबला. म्हणजे हे सर्व एक प्रकारचं त्यांना एका पारंगत त्या हो हो, विषयामध्ये पारंगत, करून- हो, विषयामध्ये पारंगत करून जाणे. तुम्ही तुमच्या घराकडे जा, पुढच्या जीवनात तुमची काय वहिवाट आहे त्याप्रमाणे करा. म्हणजे थोडक्यात जर म्हणलं तरी ते दगड बनून एक विद्यार्थी येतो होय. आणि महाराज त्यांच्या शिकवणीने म्हणा, त्यांच्या संस्कारांनी म्हणा, त्याचे एक मूर्तीरूपी मित्र बनवतात. इथून बनवून त्यांना बाहेरच्या जगामध्ये पाठवतात, जेणेकरून म्हणजे ते कुठं पण काही पण आपलं नाव करू शकतील. अध्यात्मात म्हणा, शिक्षणात म्हणा. आणि मित्रांनो, आजच्या डेटमध्ये संस्कार एक अशी गोष्ट आहे, ते तुम्हाला असं घ्यायचं म्हणलं तरी कोणी घेत नाही. स्वतःच्या लेकराला जरी कुठं सांभाळायचं म्हणलं तर एखाद्याला जड वाटतं. इथं महाराजांचं कार्य जे आहे ते खरंच मी म्हणेल की आता मी पण इथं येतो, मला जरा पण इथं काही जर तुम्ही ते पाहिलं पूर्ण हे आश्रम वगैरे, म्हणजे इथं असं काही नाहीये की एक खूप मोठं फॅसिलिटीजचं वगैरे काही यांनी करून ठेवलेलं आहे. पण महाराज पण, आणि पूर्वीचा जर काळ काढला ना मित्रांनो, महाराज पर्णकुटीमध्ये राहत होते खाली साईडला, म्हणजे जिथं की मी जाऊ शकलो नव्हतो. अशा ठिकाणी महाराज 5-1 वर्ष होते. त्याच्यानंतर महाराजांचे हे म्हणा झालेले, त्यांना जे दुष्काळ. साक्षात्कार झाले, जसं की त्यांनी इकडं हे पण स्थापन केलं 12 ज्योतिर्लिंगाचं. हे या कार्याला पण करणं, ते पण अशा ठिकाणी जिथे की आम्हाला येण्यासाठी पण खूप त्रास झालेला आहे. या ठिकाणी कंटिन्यू महाराज थांबून हे करतात. खरंच महाराज तुमचं हे कार्य मी जास्त लोकांपर्यंत पोहोचवेल. होय होय, आहे. आणि तुमचं असंच मार्गदर्शन खूप लोक पुढे जातच राहतील निश्चितच. आम्हाला वेळ दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद महाराज. आशीर्वाद, आशीर्वाद. तुमचा आशीर्वाद नाथ बाबा राहू करून घेतात, तुमच्याकडून करू, आपणही करू नाही सगळे. महाराज, तुमचं हे की तुम्ही वेळ दिलात, आशीर्वाद राहू द्या महाराज. आधी आशीर्वाद, आदेश.